So here we go with the last sum, but last not the least. या सममध्ये इफ यू सी केअरफुली आपल्याला मोड शोधायचं आहे विच वी आर नाव व्हेरी वेल अवेअर ऑफ हाऊ टू गो फॉर इट. पण इथे तुमचा क्लासचा जो स्टाईल दिला आहे एज इन इयर्स, इथे लेस दॅन 5 दिलं आहे, बरोबर. लेस दॅन 5 दिलं आहे म्हणजे आपल्याला इथे एक्झॅक्टली आयडिया नाही आहे की आपल्याला कसा घ्यायचा आहे, कुठून स्टार्ट करायचं आहे. ओके, 5 to 9, 10 to 14, 15 to 19, 20 to 24, 25 to 29. सध्या आपण या लेस दॅन 5कडे लक्ष नको देऊया. व्हेरी फर्स्ट वी विल ओनली पे अटेन्शन ॲट 5 to 9, 10 to 14 क्लास कंटिन्युअस नाही आहे. मीडियनमध्ये एक सम केलं होतं, पण आय नो ते एक सम इनफ नाही आहे तुम्हाला कंटिन्युअस क्लास कसा करायचा आहे ते समजण्यासाठी. ओके, आपण 5 to 9ला टार्गेट करतो आहे, लेस दॅन 5ला सध्या टार्गेट नाही करत आहे. ओके, कुठलाही एक क्लास घेतला मी, त्याचा अप्पर लिमिट किती आहे 9, आणि त्याच्यानंतरच्या क्लासचा लोअर लिमिट किती आहे 10. 9 आणि 10मध्ये कितीचं इंटरवल आहे 1, बरोबर. या दोघांमध्ये 1चा गॅप आहे, त्या गॅपला डिवाइड बाय 2 करायचं आहे. यू विल वन्स अगेन गेट 0.5. हा जो नंबर आहे हा आपल्याला कंटिन्युअस क्लाससाठी यूज करायचा आहे. 0.5ला सगळ्या लोअर लिमिटमधनं मायनस करायचं आहे, म्हणजे 5 minus 0.5 किती येतं 4.5. 10 minus 0.5 ओके 9.5 असं येत जाणार आहे. ठीक आहे, ओके. हा झाला तुमचा. हा काय येणार 15 minus 0.5 किती येणार 14.5. 20 minus 0.5 19.5. 25 minus 0.5 24.5. सगळ्या लोअर लिमिटमधनं मी 0.5 मायनस केला, आणि जितके पण अप्पर लिमिट आहे त्याच्यामध्ये 0.5 मला काय करायचं आहे प्लस. 9 plus 0.5 9.5. बघा 9.5 कंटिन्यू चेक करा. मग 14 तेवढ्यात आपण हुशार आहोत. 14.5 येस 19.5 एक 0.5 पुढे घालवायचं आहे अप्पर लिमिटमध्ये. 24.5 आणि 29.5. फक्त चेक करा कंटिन्युअस झाला का. येस. आता तुम्ही नीट बघा तर नॅचरली हा 4.5 इकडे येणार, हे कॉमन सेन्स आहे. ओके, मग इथे काय येणार लेस दॅन 5साठी आपण स्टार्ट करायचं आहे. इथे आपण स्टार्ट करणार आहोत इथे 0पासून. इज दॅट क्लिअर. किंवा तुम्ही जर 4.5 आणि 9.5 मध्ये गॅप बघितला तर 4.5 आणि 9.5 मध्ये 5चा इंटरवल आहे. मग तुम्हाला थोडंसं इथे -5 करायचं आहे, ऑर यू कॅन जस्ट कीप इट ॲज 0, ऑर यू हॅव टू कीप इट ॲज -0.5. तर ह्या दोघांमध्ये 5चा इंटरवल येणार. इज दॅट क्लिअर. ओके, नीट कसं बघितलं बघा मी. 9.5च्या वरती 4.5 झाला. 4.5 मध्ये तुम्ही -5 करा, पाठीमागे 5 नंबर मागे जायचे, बिकॉज सगळ्यामध्ये 5चा इंटरवल आहे. इज दॅट क्लिअर. मग 4.5 मध्ये 5 नंबर मागे गेलात तर यू गेट -0.5. ओके, किंवा ओनली 0 पण चालतं. रिझन इथे त्यांनी लेस दॅन 5 लिहिलेला आहे, आणि हा ग्रुप आपल्याला जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. ओके, सो नाव लेट अस गो फॉर मॉडेल क्लास. तर काय करायचं आहे आपल्याला मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीला मार्क करायचं आहे. व्हॉट इज अ मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 50. तिला F1 म्हणायचं आहे. सो मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज व्हॉट F1 इज इक्वल टू यू गेट 50. देअरफॉर 50च्या समोरचा हा क्लास घ्यायचा आहे. यू नो दॅट कंटिन्युअस क्लास वी आर नॉट गोइंग टू टेक दिस कॉलम नाव. वी हॅव कन्वर्टेड इन टू कंटिन्युअस क्लास. हा घेतलं देन अगेन आपली मेहनत वेस्ट. ओके, सो देअरफॉर मॉडेल क्लास इज, check it carefully, 9.5 to 14.5. Is that clear? Yes. And then I will use the formula and then we will substitute the values. Mode is equal to L plus, yes, F1 minus F0 upon 2F1 minus F0 minus F2 bracket close into H. L म्हणजे मॉडेल क्लासचा लोअर लिमिट 9.5. येस.
त्यामुळे तुम्हाला मी सांगितलं की इथे तुम्ही 0 लिहा किंवा 0.5 लिहा, आपल्याला फरक पडणार नाही आहे, पण वी शुड बी व्हेरी मच करेक्ट ऑल्सो. सगळ्यामध्ये 5चा इंटरवल दिसला पाहिजे आपल्याला. ओके, नाव F1 वी ऑलरेडी नो F1 इज 50. F1च्या वरचा होतो F0 आणि F1च्या खालचा होतो F2. सो वी हॅव F0 ॲज 32, F2 ॲज 36 आणि इंटरवल बिटवीन 9.5 अँड 14.5. 5चा इंटरवल आहे, नीट बघा. 9 प्लस 5 इज 14. 0.5 कॅन्सल होतो, राईट. आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवते. येस, सो फायनल कॅल्क्युलेशन आय हॅव रिटन ऑल द व्हॅल्यूज बाय डिस्कसिंग विथ यू. मोड इज इक्वल टू एलच्या प्लेसमध्ये 9.5, F1च्या प्लेसमध्ये 50, F0च्या प्लेसमध्ये 32, 2F1 म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 50, F0 minus 32, F2 minus 36. Let us go for calculation and height is multiply by 5. 50 minus 32, 18, 2 into 50, 100, minus plus 32 plus 36 is 68, greater number sign minus, into 5 as it is. 9.5 ला हात लावायचा नाही. 18 upon 100 minus 68, 32. 18 आणि 32 आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 9 2 16 विच हॅव डन हियर. आता 9.5 मध्ये प्लस करायचं नाही, बॉडमास रूल. इधर डिवाइड करायचं आहे किंवा मल्टिप्लाय. डिवाइड तर कोणच होत नाही आहे, मग मी मल्टिप्लाय केलं. 9 5 45 डिवाइड बाय 16. अगेन प्रिव्हियस सममध्ये मी काय सांगितलेलं, डिव्हिजन जर तुमचं लेंदी जात असेल तर 3 डेसिमल करा आणि स्टॉप करा. ओके, 2.812. आता मी काय करणार आहे, या 2ला मला नाही घ्यायचं आहे, थर्ड डेसिमल कॅन्सल करायचं आहे. थर्ड डेसिमल जर 5पेक्षा लहान असेल तर त्याला डिलीट करा. 8 मध्ये काही ॲड करायची गरज नाही आहे. +1 कधी करायचा असतो, जेव्हा तुमचा डेसिमल जो कॅन्सल करता तो 5पेक्षा किंवा 5 असेल किंवा 5पेक्षा जास्त असेल. 2ला डिलीट करतोय, डायरेक्ट डिलीट करा, काही चेंजेस करायची गरज नाही. सो 2.812 इज टेकन अप्रॉक्सिमेटली 2.81. तुम्ही 2.8 पण घेऊ शकता. 9.5 प्लस 2.81. आधी आपण 0.5 आणि 0.81ला ॲड करायचं आहे. येस, 0.5 आणि 0.81ला ॲड केल्यानंतर तुम्हाला नीट कॅल्क्युलेशन केलं तर यू गेट द आन्सर 12.31 अप्रॉक्सिमेटली. अप्रॉक्सिमेटली वर्ड नाही लिहिला तरी चालेल, बट आय एम जस्ट टेलिंग यू सेफर साईड. मोड ऑफ एज ऑफ पेशंट इज 12.31 years. सो स्टुडंट्स, दिस वे वी हॅव कम्प्लिटेड मोड. आपण चॅप्टर 6 आहे ना, मेन 3 कॅल्क्युलेशन पार्ट आपला संपलेला आहे. स्टॅटिस्टिकचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कॅल्क्युलेशन, ज्याच्यावरून आपण ॲनालिसिस करू शकतो, आणि तो पार्ट आहे मीन म्हणजे ॲव्हरेज, मीडियन म्हणजे मिडल्स ऑब्झर्वेशन, आणि मोड म्हणजे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीवाला ऑब्झर्वेशन. ठीक आहे, जसं आपण मीन टू मोड आलो, आपण बघितलं कॅल्क्युलेशन सिम्पल होत गेले. ओके, मीनमध्ये 3 मेथड्स केले, मीडियनमध्ये एकच मेथड आणि मोडमध्ये पण एकच मेथड. येस, मोडच्या स्टेप्समधला पहिला स्टेप कंटिन्युअस क्लास विथ फ्रिक्वेन्सी, बरोबर. दुसरा स्टेप मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीला F1 म्हणायचं आहे, अँड F1च्या समोरचा जो क्लास आहे किंवा F1 ज्या क्लासचा रिप्रेझेंट करतो त्याला मॉडेल क्लास म्हणायचं आहे. त्याच्यानंतर आपला फॉर्म्युला मोड इज इक्वल टू L प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. मध्ये L काय, तो जो क्लास तुम्ही सिलेक्ट केला आहे त्याचा लोअर लिमिट. F1 काय, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. F0 कोण, F1च्या वरचा. F2 कोण, F0च्या F1च्या खालचा. आणि हाईट इज द डिफरन्स बिटवीन मॉडेल क्लास लोअर लिमिट अँड अप्पर लिमिट. अँड देन वी आर गोइंग टू यूज द व्हॅल्यूज. सगळ्यात पहिलं मीडियन आणि मोडमध्ये लक्षात ठेवायचं आहे, जोपर्यंत ब्रॅकेट सॉल्व होत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही. ब्रॅकेट सॉल्व झाल्यानंतर मल्टिप्लाय डिवाइड करा आणि एंडला लोअर लिमिटला प्लस करा. ओके मुलांनो, तर आपण कॅल्क्युलेशन पार्ट चॅप्टर 6चा संपवला आहे. नेक्स्ट पार्ट आपला ग्राफचा येणार आहे आणि डायग्रामचा येणार आहे.